पश्चिम बंगालमध्ये 2 तरुणांनी एकाची गोळ्या घालून हत्या केली होती। या हत्ये प्रकरणातील पोलिसांनी एकाला अटक केली आहे, मात्र हत्येच्या गुन्ह्यात साथ देणारा दुसरा आरोपी अजूनही फरार होता। हा साथीदार डोंबिवलीतील मजूर म्हणून काम करत होता, तर डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी त्याला अटक करून पश्चिम बंगालमधील पोलिसांच्या ताब्यात दिलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिराज शाह उर्फ कॅप्टन असं डोंबिवलीतील मजूर बनलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी येथील डंकुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात बंटी साव या व्यक्तीची त्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती। या हत्येतील मुख्य आरोपी अनिल साव याला पोलिसांनी गजाआड केलाय, मात्र त्याचा दुसरा साथीदार सिराज शाह अजूनही पसार होता। पोलिसांनी त्याचा शोध घेतला। त्यानंतर पश्चिम बंगाल येथील डंकोली पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना याबद्दल माहिती दिली। कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपी सिराज याचा शोध घेत होते। मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी महेश राळेभात यांच्या पथकाला याबद्दल एक माहिती मिळाली। डोंबिवलीतील MIDC भागात एक मजूर गेल्या 2 महिन्यांपासून तिथे काम करत होता। तो पश्चिम बंगालचा आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिराजला ताब्यात घेतला। तर पश्चिम बंगालमधील हत्येच्या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सिराज शाह हा होता। तर मानपाडा पोलिसांनी सिराज शाहला पश्चिम बंगाल पोलिसांच्या अखेर ताब्यात दिला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।